हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, कुंडलीक वरदा हरे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय, सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की जय, सद्गुरु श्री गुंडा महाराज, सद्गुरु श्री हरि महाराज, सद्गुरु गुंडा महाराज, सद्गुरु श्री जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की जय। जन्म कर्मं च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति माम इति सोर्जुन। माझे अजत्वे जन्मने ची कर्म करणे हे अविकार जो जाणे, तो चालिला संगे नचळे देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी। भावार्थ दीपिकेतला अर्थात भगवद्गीतेवरल्या चतुर्थ अध्याय जो आहे, चौथा अध्याय जो आहे, त्यातल्या 9व्या श्लोकावर माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबारायांनी ज्या 2 ओव्या केलेल्या आहेत, त्या टीकेतल्या या ओव्या आपल्या समोर आत्ता उद्धृत केल्या, वाचल्या। श्री केशवराव महाराज संस्थान सेलू यांच्या वतीनं श्रावण मासामध्ये होणाऱ्या ज्या नित्य ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या सेवा आहेत, त्या प्रवचन सेवेतनं ही आजची सेवा माझ्या वाट्याला आली आहे। विषय काय मांडावा हा समोर प्रश्न आहेच, पण समोर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतला विचार काही घ्यावा आणि त्याचबरोबर भगवद्गीतेच्या अनुषंगानं भगवान गोपालकृष्णांच्या, भगवान श्रीकृष्णांच्या सद्यकालीन असणाऱ्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं काही विचार मांडावा म्हणून प्रसंगोपात आजचा हा श्लोक आणि त्यावरच्या 2 ओव्या चिंतनाकरता घेतल्या। उपलब्ध वेळेमध्ये त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। अगोदर आयोजकांना धन्यवाद देतो की या निमित्तानं या कोरोना महामारीच्या काळामध्ये श्री ज्ञानेश्वरीच्या चिंतनाची ही सेवेची संधी माझ्याकडे दिली। या निमित्तानं संतांचे असणारे हे शब्द पुन्हा पुन्हा डोळ्याखालून आणि चिंतनातून जात आहेत। निश्चित एक समाधानाची ती बाब आहे। गेल्या 5 महिन्यापासून खरं तर ही अनेक कीर्तनकार प्रवचनकारांचे घुसमट आहेत, ज्यांचा सेवाभाव कीर्तन प्रवचनाच्या बद्दल आहे। वाङ्मयीन सेवा संत वाङ्मयाची ही एक वेगळं समाधान देत असते। असो,
मला जास्त विस्तार त्याचा करायचा नाही. पण भगवंताच्या अवताराला येण्यासंबंधानं, भगवंताचं जे साकार होणं आहे त्या संबंधानं ज्ञानोबारायांनी भगवतमुखातनं आलेल्या श्लोकावर जो विचार मांडला आहे तो आपल्यासमोर थोडा विस्तृत करायचा आहे. जन्मकर्मं च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. भगवंताचा स्पष्ट निर्देश आहे. आणि हे सांगताना तो भक्त, तो महात्मा, ज्याला माझं अवताराला येणं का, कशासाठी आणि नेमकं कोणत्या स्वरूपानं हे कळालं, तो निश्चित मुक्त आहे. नुसता मुक्त नाही, ज्ञानोबारायांनी त्याकरता परममुक्त हा शब्द वापरला आहे. संतांचे शब्द अत्यंत तोलून मापून आणि त्यांचं स्वतःचं एक जे अस्तित्व आहे, त्या शब्दांचा जो आशय आहे तो प्रकट करीत येणारे असतात. यातला काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. इथे भगवंतानी जेव्हा या श्लोकाचा विचार सांगितला, ज्ञानोबाराय टीका करताना बोलतात, भगवान सांगतायत, माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. आणि मग असा परममुक्त कसा राहतो हे सांगत, तो चालीला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. असा जाणणारा जो ज्ञाता भक्त आहे, ज्ञानी आहे, ज्याला माझ्या अवताराला येण्याचं स्वरूप कळालं, का अवताराला येतो, मी कोण आहे, काय आहे, कसा आहे आणि काय नेमकं स्वरूप स्वीकारलं आहे हे ज्याला कळतं तो परममुक्त आहे. आणि असा कुठल्याही संघात राहिला तरी त्या संघानं त्याच्या स्वरूपात भंग होत नाही. तो त्या ठिकाणून, त्या चिंतनापासून, त्या स्वरूपस्थितीपासून च्युत होत नाही, ढळत नाही. एवढंच नाही, देहात राहूनही देहासक्तीचा कुठलाही संबंध त्याच्या अंतःकरणात नसल्यामुळं देहात राहूनही देहीच विदेही भोगू दशा अशी अवस्था त्याला प्राप्त असते. तो देहात आहे की नाही हेही त्याला कळत नाही. असं त्याचं अस्तित्व हे केवळ त्याच्या पूर्वकृत प्रारब्धानुसार किंवा त्याच्या संकल्पित त्यानं ज्याकरता इथं येणं केलं आहे त्यानुसार त्या काळापुरतं मर्यादित असतं. एकदा त्यानं त्या पंचभौतिक देहाचा त्याग केला की त्या पंचभौतिक देहाच्या त्यागानंतर तो माझ्याच स्वरूपाला म्हणजे स्वस्वरूप स्थितीला प्राप्त होतो. असा सरळ सरळ अर्थ आणि या ओव्यांचा आहे. मुद्दा आता आपल्याला एवढाच आहे की या सगळ्या विचारामध्ये महाराजांचं जे सांगणं आहे, ज्ञानोबारायांचं सांगणं आहे भगवत मुखातनं, ते जरा चिंतन करायला लावणार आहे. भगवान सगुण साकार होतात, अवताराला येतात. सद्गुणैश्वर्य संपन्न असणारा भगवान स्वतःचं स्वरूप जे मूल स्वरूप आहे ते सोडून अव्यक्त हे आकारले, रूपाले गुणवंत असं का होतो याचा विचार करणं आवश्यक आहे. अर्थात तो वेगवेगळ्या वेळेस आपण अवतार मीमांसेत तो करतो. वास्तविक राष्ट्रपती पदाला पोचलेल्यानं पुन्हा गावच्या सरपंच पदाच्या उभं राहणं हे जसं अपेक्षित नाही, किंबहुना ते जसं गौण मानलं गेलं, ते काही योग्य मानलं जात नाही, विशेष नाही, तसं तर खरं भगवंताचं हे सगुण साकार होणं आहे. परमात्मा जो सर्वव्यापक आहे, सर्वत्र आहे, सदोदित आहे, परिपूर्ण आहे आणि निर्गुण निराकार स्वरूपान, अव्यक्त स्वरूपान आहे. असा नाहीजा आकार असा जो परमात्मा आहे तो आकाराला येतो. जो अस्ति, भाती, प्रिय या 3 अंशानं सांगितला जातो तो मायेच्या नाम आणि रूप या अंशांना स्वीकारतो आणि त्या नामरूपात्मक असणाऱ्या या माईक जगतामध्ये, भासमान असणाऱ्या जगतामध्ये प्रकट होतो. ही भगवंताची एक विलक्षण लीला आहे आणि ती केवळ लोकवत्तू लीला केवलम म्हणून भगवान ती करतात. काय उद्देश आहे ते करण्यामागे? काय आहे? भगवंतानं ही स्वतः लावलेली व्यवस्था आहे आणि तीही त्याच्या स्वतःच्या समाधानाकरता लावलेली व्यवस्था आहे.
असं आपण म्हणतो. परमात्मा असमाधानी आहे असं त्यात म्हणायचं नाही. तो तर निरालंब आणि अखंड आनंद स्वरूप आहे. त्याला कशाच्याही कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. तो तर स्वतः अखंडानंद स्वरूप असल्यानंतर त्याला इतरांची गरज आहे, इतरांच्या आधारानं त्याचं हे केवळ भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं मांडावं लागतं. एक ज्याला गृहीत म्हणून मांडावं लागतं, एक संगती लावण्याकरता विचार करावा लागतो. जसा गणितातला क्ष मानावा लागतो तसं मानावं लागतं की त्याला एकट्याला करमलं नाही. त्याला कारण शेवटी आहे, एकटा असलं की प्रत्येकाला भीती वाटते. आपल्यावरनं त्याची कल्पना पिंडी ते ब्रह्मांडी आहे या जाणीवेनं. म्हणून ज्ञानोबाराय बोलले आहेत, पिंडे पिंडाचा ग्रासू हा तो नाथसंकेतीचा दंशू. पिंड ब्रह्मांडाचा विचार करीत स्वतःच्यावरनं त्या परमात्म स्वरूपाचा विचार करत आम्ही त्या अंशीचे अंश आहोत. मग अंशाच्या ठिकाणी असणारे जे स्वाभाविक गुणधर्म आहेत ते अंशीच्या ठिकाणी आहेत मूलतः म्हणून आहेत. मग अंशीचे गुणधर्म सर्वच्या सर्व नसतील निश्चित. तो षड्गुणैश्वर्य संपन्न आहे असं जेव्हा आपण त्याचं वर्णन करतो तेव्हा त्यातले काही गुण आपल्या ठिकाणी आहे. सर्वच जर गुण आपल्या ठिकाणी असते तर मग आपणही भगवंत या संज्ञेला प्राप्त झालो असतो. पण भगवंताच्या यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांपैकी कोणता तरी एक 3 गुण आमच्यामध्ये असतात, अंशामध्ये असतात. समुद्राच्या पाण्यातून लोटाभर पाणी काढल्यानंतर जशी त्यातली क्षारता मापून समुद्राची क्षारता सांगता येते तसं अंशाच्या गुणधर्मावरनं, स्वाभाविक गुणधर्मावरनं, लक्षणांवरनं या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करता येतं, अंशीचा विचार करता येतो असं मांडलं आहे संतांनी, महात्म्यांनी, ऋषीमुनींनी, चिंतकांनी. आणि त्यानुसार आपण हा विचार करतो. मग अंशाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जे गुणधर्म आहेत ते मात्र परस्पर पूरक आहेत असं नाही. आपल्या ठिकाणी ज्ञान परिपूर्ण आहे पण ते सांगण्याकरता आहे तिथं मात्र वैराग्याचा अभाव असेल. आपल्याकडे वैराग्य जर असलं तर जे सर्वव्यापक ज्ञान आहे, सर्वात्मक असणाऱ्या प्रत्येक चराचर सृष्टीत भगवत स्वरूप पाहण्याची जी दृष्टी आहे, वैराग्य तीव्र आहे पण त्या ज्ञानाचा अभाव असेल तर एकमेकाला ते पूरक नाही. आपल्याकडे औदार्य भरपूर आहे पण त्या औदार्य गुणाचा वापर करायचा म्हटला, खिशात हात घातला तर तो आरपार जातो की अर्थात ते देण्याकरता लागणारी श्री आमच्याकडे नसते. आमच्याकडे श्री असली तर तसं औदार्य नसतं. यश आहे, एक नाही अशी आमची स्थिती आहे. परमात्म्याचं स्वरूप तसं नाही. अर्थात त्याच्यावरही या गुणांचा आम्ही आरोप करतो. वास्तविक परमात्मा गुणातीत आहे आणि गुणातीत असणाऱ्या, गुणांच्या पलीकडे असणारा तो परमात्मा आम्ही आमच्या भावनेतून, आमच्या अनुरागातून, आमच्या कल्पनेतून व्यक्त केला की परमात्मा अशा अशा स्वरूपाचा आहे, भगवान अशा स्वरूपाचा आहे, तो आम्हाला या स्वरूपानं भावला. जी जी भावना भावीजे, ज्या ज्या भावनेनं भक्तांनी त्याच्याविषयी तद्विषयक भावना केली त्याप्रमाणे जैसा ज्याचा भाव तया तैसा होतो देव, त्याप्रमाणे तो प्रकाशमान असणारा, द्युतिमान असणारा परमात्मा प्रकट झाला, अनुभवाला आला. प्रकट झाला म्हणजे व्यक्त झाला असं म्हणत असताना भावात्मक दृष्टीनं व्यक्त झाला आणि मग तो सगुण साकार होऊन त्या भक्तांच्या समोर आला. अर्थात हे भक्तांकरता येणं जसं आहे त्यांच्या भावनेनुसार तसं भगवंतानी निमित्त केलं आहे. वास्तविक या श्लोकाच्या अगोदर जे आलेले 2 श्लोक आहेत, एक आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि दुसरा आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अगोदर यदा यदा हि धर्मस्य आल्यानंतर परित्राणाय साधूनां आला की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, तेव्हा मी स्वतः आत्मानं सृजाम्यहं, मी स्वतः प्रकट होतो, मी स्वतःच्या ठिकाणी जन्माला येतो, मीच प्रकट होतो, मीच व्यक्त होतो. कशा करता होतो? धर्माला ग्लानी आली म्हणून. आता धर्माला ग्लानी येते म्हणजे नेमकं काय होतं हो? वास्तविक अनेकांच्या दृष्टीनं धर्म म्हणजे आता एक भानगड वाटायला लागली. वास्तविक तुमच्या आमच्या जीवनाला एक निश्चित आकार देणारा जो विचार आहे तो आहे धर्म. धारणात धर्ममित्याहू धर्मो धारयते प्रजा असा विचार शास्त्रकारांनी सांगितला आहे.
तो आम्हाला धारणा देतो, बैसका देतो, आधार देतो, तो आमच्या जीवनाचा, ते व्यष्टी जीवन असो की समष्टीचं जीवन असो, त्याचा मूलभूत आधार आहे, त्याचा पाया आहे. आणि असा पाया जो आम्हाला देतो तो धर्म म्हटला. ज्याच्याद्वारा आम्हाला यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म, ज्याच्यामुळे आमचा अभ्युदय म्हणजे उत्कर्ष होतो आणि त्याचबरोबर आम्हाला निश्रेयसाची, परमकल्याणाची सिद्धी म्हणजे प्राप्ती होते, त्याला धर्म म्हटलाय. असं काय आहे ज्याच्यामुळं अशा कोणता धर्मलक्षणाचा विचार आहे? धर्माच्या बाबतीत अनेक प्रकारानं चिंतन केलं आहे, पुराणांनी केलं आहे, स्मृतिकारांनी केलं आहे, नीतिनियमांचा विचार त्याच्यामध्ये दिला आहे, सगळ्यांचा विचार आहे. सिद्धांत वाक्य म्हणून श्रुतीचा विचार आहे, व्यवस्था म्हणून स्मृतीचा विचार आहे. ती व्यवस्था नेमकी कशा पद्धतीनं कोणी कोणी आपल्या आचरणात आणली त्याच्या कथा सांगणारी पुराण आहेत. आणि याशिवाय संत वचनातनं त्याचं सुसूत्रीकरण करून त्याचं कालानुरूप, काल सुसंगत असा विचार करीत त्याची लावलेली व्यवस्था आणि आलेल्या समस्यांना दिलेलं उत्तर हे संत वाङ्मयातनं प्रकट झालं आहे. आपण नीट विचार केला तर हे सगळं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून प्राकृत भाषेमध्ये किंवा त्या त्या ठिकाणच्या व्यावहारिक बोलीभाषेमध्ये, मग अगदी असे तू हिमाचल आपण विचार करा, अगदी तामिळनाडूपासून ते अगदी उत्तर प्रदेशपर्यंत विचार करा, त्या त्या बोलीभाषेतून, संत वाङ्मयातून या आचार पद्धतीचा, या विचार पद्धतीचा, या जीवनाला एक निश्चित आकार देणाऱ्या या शैलीचा आपल्याला आणि निश्चितपणानं प्रकटीकरण केलेलं दिसेल, विचार सांगितलेला दिसेल. मला मुद्दा एवढाच सांगायचा, जेव्हा अशा प्रकारच्या शुद्ध धर्म विचारानं ज्यानं अभ्युदय आणि कल्याण, परमकल्याण, निश्रेयसाची प्राप्ती होते, तो धर्म विचार कुठेतरी कालानुसार, काही काळाच्या परिणामानं असेल, काही परिस्थितीनुसार असेल, विचारात घडत गेलेले बदल असतील त्यामुळं असेल, परकीय विचाराचा किंवा परकीय सांस्कृतिक विचाराचा झालेला परिणाम असेल, पण त्यामुळे जे आपण आज अनुभवतोय की ज्यातनं आपण जातोय, काही काही विचार आज आपल्याला पटत नाही आहेत, पण ते पटत नाहीत त्यामध्ये आपला बुद्धीचा दोष आहे. शास्त्रकारांनी सांगितलेला विचार, सिद्धांतानुसार श्रुतिवाक्य संमत असणारा विचार हा निश्चित सर्वथैव आणि सर्वकालिक निश्चित स्वरूपाचा आहे. तो कधीही परिवर्तनीय नाही, अपरिवर्तनीयच आहे. त्याचा योग्य तो आशय आम्हाला काढता आला नाही आहे, हा त्यामागचा एक मुख्य विचार आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य, धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवान अवताराला येतात, हे जे भगवान सांगतायत त्यामागचा उद्दिष्ट विचार हा आहे की समाजामधला, कारण शेवटी समष्टी जीवन हे व्यष्टी जीवनातनं प्रकट होत असतं. वैयक्तिक माझ्या स्वतःच्या आचार विचारावर माझ्या या सामाजिक जीवनाचं आणि स्वरूप अवलंबून आहे. जर मी वैयक्तिक संतुष्ट नसेल, मी जर आंतरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्थिर नसेल, व्यावहारिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या स्थिर नसेल, उभय स्वरूपाचा विचार आहे. शारीरिक स्वस्थता, मानसिक स्वस्थता, वैचारिक स्वस्थता ही जोपर्यंत नसेल तोपर्यंत समष्टी कल्याणाकडे माझी प्रवृत्तीच होणार नाही. आणि म्हणून अगोदर आत्मनस्तु कामान सर्वं प्रियं भवती हा विचार देत सर्व आम्हाला वैयक्तिक, शारीरिक, त्याचबरोबर पारिवारिक, कौटुंबिक आणि त्यानंतर सामाजिक संदर्भानं आम्हाला व्यापक व्हायला सांगितलं आहे. अर्थात हे व्यापक होणं म्हणजे त्या परमात्म स्वरूपाकडे जाणं हे आम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून तमसो माम ज्योतिंगमय मृत्योर्माम अमृतंगमय हे सांगत असताना श्रुतीनं आम्हाला पुढे जाण्याची, पुरस्सर होण्याची, प्रगतीकडे जाण्याची, अभ्युदयाकडे जाण्याची आज्ञा केली आहे, विचार सांगितला. ती आज्ञा यथार्थतः कळाली नाही किंवा त्या आज्ञा परिपालनामध्ये जर काही अडथळे यायला लागलेत, अडसरी यायला लागलेत, तर अशा वेळेस जेव्हा आम्हाला आमच्या स्वप्रयत्नानं किंवा आम्हाला आमच्या स्वतःच्या बाहुबलानं किंवा बलवीर्य शक्तीनं त्याचा सामना करता येत नाही, आम्ही तिथे अपुरे पडतो. मग ते वैयक्तिक असो की सामाजिकदृष्ट्या असो, अशा वेळेस आम्हाला अधिष्ठान देण्याकरता, आमच्या पाठीशी उभं राहण्याकरता स्वतः भगवान अवताराला येतो. आणि मग आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे, आपण मग त्या ठिकाणी स्वतः पुढे येऊन या सगळ्या दुष्कृत्य करणाऱ्यांचा आणि त्या दुष्कृत्यांचा नाश करतो. निश्चित भगवान त्या प्रवृत्तीचाही नाश करतात, पण प्रवृत्ती आहे शेवटी पुन्हा 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 या त्रिगुणांच्या परिणामातनं ती प्रवृत्ती पुन्हा निर्माण होत असते. आणि सृष्टीचक्रामध्ये या त्रिगुणांच्या प्रभावाचा
तसा तसा परिणाम वाढेल, तसा तो परिणाम नाहीसा करणारा प्रतिपर्यायसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतो. तसं भगवंताच्या अवताराचं स्वरूप आहे. आणि त्यामुळं भगवान अवताराला येतात. मग त्यावेळेस भगवंताच्या कार्याचं स्वरूप हे दिसायला वरपंग धर्माला ग्लानी आली, भगवंताचा अवतार झाला. एवढंच नाही तर धर्माचं अभ्युत्थान करण्याची वेळ आली, त्याला उजाळा देण्याची वेळ आली. नवविचार न सांगता जे सुसूत्र पद्धतीनं पूर्वी सांगितलंय त्यालाच नवीनतम भाषेत रूपांतरित करीत आणि समाजाला पुन्हा त्या आचारधर्माकडे, कारण आचार प्रभवो धर्मा धर्मस्य प्रभुरच्युतः, धर्माचा स्वामी भगवान आहे आणि म्हणून धर्मस्य प्रभुरच्युतः परमात्मा जो अच्युत असणाऱ्या, ज्याची ज्यानं कधीही च्युती होत नाही आणि ज्या धर्माचं आचरण केल्यानंतर आमचंही स्वरूप अबाधित राहतं, अशा त्या धर्माचा स्वामी प्रभू तो सुद्धा भगवान श्रीहरीच आहे, ज्याचं नाव सुद्धा अच्युत म्हणून सांगितलं आहे. वेगवेगळ्या अंगाने आपला विचार करता येईल. पण असा अच्युत असणारा परमात्मा आम्हाला काय सांगतोय, तिथे आचाराला प्राधान्य दिलंय. आणि असा, कारण शेवटी आपणे आचरो धर्म दुजेरी सिखाई असं, आणि महाप्रभू चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपण स्वतः धर्माचं आचरण करावं आणि मग जगाला शिकवावं. आणि जे असे आहेत त्यांनाच आम्ही आमचे वडीलधारे म्हटलेत. आपल्याला ज्ञानोबारायांच्या ओव्या समोर आहेत की जे म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं अनुष्ठान करून जगाला त्याचा विचार सांगतात, ते हे वडील जे हे. हा श्रुतिस्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील. आपणची अनुष्ठाने, स्वतः अनुष्ठान करून श्रुतिस्मृतीचा जो अर्थ आहे तो जीवनात कशा पद्धतीनं आणावा याचा योग्य तो आदर्श समाजासमोर ठेवतात, ते हे वडील आहेत. आणि अशा वडिलांचा मग ते वडील वेगवेगळ्या अंगानं जन्मदात्यापासून, संस्कार करणाऱ्यापासून आणि आपल्या पूर्व परंपरेचे असणारे ज्ञानपरंपरा असो, विद्यावंशाची किंवा संतांचे सनकादिकांसारख्या महात्म्यांची परंपरा असो, त्यांना सुद्धा वडील म्हटलं आहे. तेव्हा हे जे वडील आहेत हे आम्हाला जे सांगतात त्याचं चिंतन आम्हाला सांगितलं की या पद्धतीनं हे सगळे महात्मे अवताराला येतात. पण जेव्हा या महात्म्यांचीही आणि शक्ती कुठेतरी कमी पडते असं वाटतं, त्यावेळेस त्यांना सहयोग करण्याकरता, कारण शेवटी केवळ बुद्धिबल चालत नाही, त्याकरता बाहुबल लागतं, शस्त्रबलाची आवश्यकता असते. आणि अशा वेळेस शस्त्रास्त्र धारण करून संहार करण्याकरता विनाशायच दुष्कृताम म्हणून साधूंचं परित्राणाय साधूनाम, पण दुष्कृतांचं विनाश करण्याकरता म्हणजे सदरक्षण आणि खलनिग्रहण करण्याकरता भगवान अवताराला येतात. मग ते वेगवेगळ्या रूपाने येतात, त्याची खरं चर्चा करायचं काही कारण नाही. अंश कला आवेश पूर्ण परिपूर्णतम म्हणून 6 प्रकार सांगितलेत तसे सांगणाऱ्याने, तसं संतांनी, महात्म्यांनी. तेव्हा आपला मुद्दा पुढे आहे, हे सगळं भगवंताच्या बाबतीत सांगितलं गेलेलं असलं, भगवान त्याप्रमाणे अवताराला आलेत. प्रधान 10 अवतार सांगितलेत, तसे भागवतानं 24 अवताराचं चिंतन केलं आहे. आणि ज्ञानमार्गाच्या दृष्टीनं विचार केला तर प्रत्येक जीव भगवंताचा अंश असल्यामुळं प्रत्येकजण अंशावतार आहे. म्हणून तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वस्थित्वाचं भान, अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे तिन्ही अंश भगवंताचे प्रत्येका ठिकाणी आहेत. मग अगदी मनुष्यातही आहेत आणि तीच संवेदना, तीच जाणीव, तोच अंश आणि एखाद्या किड्याकडे आहे. पण त्या जीवाला, त्या मनुष्याला मी परमात्मा आहे, मी व्यापक असणारं ब्रह्म आहे याचं ज्ञान नाही, भान नाही, त्या अनुभूतीनं तो राहत नाही. म्हणून बद्धता, जीवदशा हे त्याच्यावर सांगितली आहे. हा जीव म्हणून म्हटला गेला. नाही तर तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, कुठं वेगळेपण त्याच्यात. वास्तविक परमात्मा आणि आत्मा यांच्यामध्ये कुठला भेद आहे? जोपर्यंत अरे ते त्याचं स्वरूप आहे ना, अंशी आणि अंशात काय वेगळा भेद आहे? हा, अंशत्व धारण केलं कल्पनेनं, कल्पना अविद्या येणे झाला जीव, मायोपावी शिव बोली जेती. म्हणून ईश्वरत्व, जीवत्व याचा जर विचार आला असेल तर जीवानं आपल्या स्वस्वरूपाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होत मी कोण आहे, कोहम कोत्रम कथमिदम जातम कोयम करतास्य विद्यते, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. यालाच विचार म्हटलाय. मग या विचाराला प्रवृत्त झाल्यानंतर भगवान सांगतात, ज्यांना याची जाणीव होते
की मी कोण आहे, मी कुठून आलो, मी म्हणजे परमात्मा, तो अवताराला का आला याचा जो विचार करतो. जन्मकर्म, माझा जन्म आणि माझं कर्म जे दिव्य स्वरूपान आहे, म्हणजे भगवंता स्वतः सांगतात भगवंताचा जन्म दिव्य आहे, भगवंताचं कर्म दिव्य आहे. असं जे दिव्य जन्म आणि दिव्य कर्माला जाणतात ते जे मला वेत्ती म्हणजे यथार्थरित्या जाणतात. नुसतं जाणतात म्हणजे माहिती म्हणून नाही, तर अनुभूतीपूर्वक जाणतात. इन्फॉर्मेशन वेगळं आणि नॉलेज वेगळं. हां, आम्हाला प्रत्यक्ष ज्ञानानं जे संपन्न आहे, प्रत्येकानुभूतीनं जे संपन्न आहे, असे जे मला या तत्वस्वरूपानं जाणतात की यामागचं नेमकं काय कारण आहे, कशासाठी आहे, हे जे जाणतात ते खरे ज्ञानी आहेत, ते खरे परममुक्त आहेत. कारण मी कशाकरता अवताराला येतो, त्याच्या अगोदरची ओवी म्हणून या श्लोकाच्या संगतीकरता आवश्यक आहे. ऐसिया काजा लागी अवतरे मी युगी युगी, परी हे ओळखे जो जगी तो विवेकिया. ज्ञानोबारायांनी त्या विवेकी माणसाच्या विवेकी महात्म्याचं लक्षण सांगताना एक सूत्रही सांगून दिलं. विवेकी कोण, खरा विवेक कुणाकडे आहे, नित्यानित्य वस्तू विवेक म्हणून जो ज्ञानमार्गानं सांगितला आहे तो नेमका कोणता. परमात्मा नित्य आहे, त्याचं अवताराला येणं हे निमित्त आहे, आणि अवताराला येऊन पुन्हा अवताराची समाप्ती करीत या अनित्य असणाऱ्या भासमान असणाऱ्या जगातून निघून जाणं ही सुद्धा त्याची लीला आहे. हे जाणावं लागतं. बोलणं वेगळं आहे, अनुभवणं वेगळं आहे. त्यामध्ये अनुराग निर्माण होतो म्हणून त्याचं साकार स्वरूप आहे. अनुरागातनं, प्रेमातनं, भावनेतनं प्रकट होतो. म्हणून भाव हे भगवंताच्या प्रकटीकरणाचं अधिष्ठान आहे. त्याच्याशिवाय म्हणून तर भावेन देव कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू जो विचार सांगितला आहे सुभाषितकारांनी, तो याच अंगानं सांगितला. कारण भावेविण देव नकळे, निसंदेह नकळे. गुरुविन जैसा अनुभव न कळे तैसा निसंदेह भावेविण देव न कळे. त्याशिवाय कळणार नाही. तिथे भावप्रधानताच लागते. कारण शुकदेवांसारखे महात्मे विचार करा ना, जे पूर्णपणानं अव्यक्ताची उपासना करणार आहेत, निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणार आहेत, भगवान भोलेनाथांसारखे, पण ते सुद्धा भगवंताच्या सगुण साकार रूपाच्या दर्शनाकरता लालायित होतात ना. भगवंताचे गुणच असे आहेत ना. भगवंताचे गुण, भगवंताचं रूप, भगवंताच्या लीला या सर्वांना आकर्षित करणाऱ्याच आहेत. म्हणून तर त्याचं संकीर्तन करायला सांगितलं आहे की भगवंताच्या नामाचं, रूपाचं, गुणांचं आणि लीलांचं रूपसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन करायला जे सांगितलंय ते याकरता सांगितलंय की यानं आमच्या अंतःकरण वृत्ती स्थिरावतात. आणि अंतःकरण वृत्ती स्थिरावला की तसं ज्या पाण्यावर लाटा येत आहेत ते पाणी जोपर्यंत असं अस्थिर आहे तोपर्यंत प्रतिबिंब स्थिर स्वरूपानं दिसणार नाही, बिंबाचं स्वरूप प्रतिबिंब रूपानं. पण ज्या क्षणी ते स्थिरावरेल, अंतःकरण वृत्ती स्थिर झाल्या, अंतःकरण स्थिर झालं की त्यानंतर स्वतःच्या स्वरूपाचं भान हे त्या पाहणाऱ्याला येईल की आपण असे आहोत. आणि असे आहोत हे कळालं, काय ब्रह्माहमस्मी हे जरी कळालं या जाणीवेतून, या उपासनेतून, या अभ्यासातून, तर निश्चित त्याची प्रगतीच होते, अभ्युदयच होतो. त्याला निःश्रेयसाचीच, परमकल्याणाचीच म्हणजे स्वस्वरूप स्थितीचीच प्राप्ती होते. वेगळा मोक्ष काय सांगितला हो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्यानं होते, बंधानं निवृत्ती होते आत्यंतिक दुःखाची, बंध निवृत्त झाला की, आणि परमानंदाची प्राप्ती होते ती स्वस्वरूपाच्या अनुभूतीनं. म्हणून हे प्रत्येकानुभूती ही प्रत्यक्ष ज्ञान ही स्थिती प्राप्त व्हावी याकरता कुठेतरी जीवाच्या समोर आलंबन लागत असतं. कारण जीव शेवटी मायोपावी आहे, मायेच्या अधीन आहे, प्रकृती अधीन आहे ना. त्या प्रकृती अधीन असणाऱ्या, कारण शेवटी जोपर्यंत पंचभूतात्मक देह पूर्वकृत प्रारब्धाच्या परिणामानं धारण केलेला आहे तोपर्यंत या मायेचा प्रभाव संपत नाही. म्हणून तर शुकदेवांसारखे महात्मे आईच्या गर्भामध्ये 16 वर्ष 12 वर्ष लपलेत. काय दोन्ही प्रमाणं सांगितली जातात. 12 वर्ष लपाले रे, आणि जेव्हा प्रकट झाले तेव्हा 16 वर्षाचे, आणि म्हणून जन्माला आलेत, प्रकट होऊन आलेत. त्यामध्ये सुद्धा भगवान शुकदेवांनी जेव्हा भगवंताच्या गुणांचं वर्णन ऐकलं, भगवंताच्या रूपमाधुरीचं वर्णन करणारे श्लोक ऐकले या विद्यार्थ्यांच्या मुखातनं, व्यासांचे जे शिष्य होते त्यांच्या मुखातून, ज्यात पुतनोद्धाराचा आणि भगवंताच्या वृंदावन संचरण करत असताना मुरलीधर स्वरूपाचं जे वर्णन केलं आहे
त्याचा बर्हापीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासं कनककपिशं वैजयंती च मालां रंध्राण वेणो अधरसुधया पूरयन् गोपवृंदैः वृंदारण्यम स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ती. म्हणून जे भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं ऐकलं. शुकदेवजी तर एका गुहेमध्ये जाऊन ज्या क्षणी जन्माला आले नागवेची पळवणी गेले रे, असंच वर्णन केलं आहे की नाही संतांनी. नवे नवे शुकदेवजींचं वर्णन करताना भगवान वेदव्यास वर्णन करतात. यम प्रव्रजंत्य मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव पुत्रेत तन्मयतया तरवोभिनेदु स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी मुनिम आनतोस्मी. म्हणून नमस्कार व्यासजी करतात. ते करत असताना सांगतात की जन्माला आल्याबरोबर कुठल्याही प्रकारचे संस्कार झालेले नसताना, उपनयन सुद्धा झालेलं नव्हतं, अशा वेळेस ज्यांनी संन्यस्त वृत्ती स्वीकारली आणि सर्वसंग परित्याग करून निघून गेले, असे हे भगवान शुकदेवजी एका गुहेमध्ये जाऊन बसले होते. निर्गुणाचं त्या अव्यक्ताचं निराकाराचं ध्यान करत होते. त्या ध्यानामध्ये सुद्धा तल्लीन झालेले असताना शब्द कानावर आले नाही का. कानावर त्या गुणांचं वर्णन करणारे शब्द कानावर आले, रूपाचं वर्णन करणारे शब्द कानावर आले आणि खरोखर मनामध्ये अंतःकरणामध्ये ज्या उर्मी प्रकट झाल्या त्यातून असा जो श्रीहरी आहे त्याला पाहण्याची आणि भेटण्याची, की ज्यानं जे कैवल्या ऐसे पवित्र वैर्याही दिधले असा औदार्य संपन्न असा कोण आहे तो भेटला पाहिजे म्हणून बाहेर आले. शिष्यांना विचारलं. मग पुढचा प्रसंग आहे, मला तो सांगायचा नाही, मला मुद्दा एवढाच सांगायचा. भगवंताचे गुण, भगवंताचं रूप हे असं आहे. म्हणून तर भगवान श्री ज्यांच्या अवताराच्या संबंधानं आत्ताचा उत्सव आहे त्या भगवंताच्या ठिकाणी खरं तसं सांगू नये की भगवान नारायणाची आणि भगवान श्रीकृष्णांची तुलना करताना वृंदावनातले भक्त असं सांगतात, भगवंताच्या एकंदर खरं बघितलं 64 कला आहेत भगवान श्रीकृष्णांच्या, नारायणाच्या ठिकाणी 60च आहे. का तर म्हणाले भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी वेणुमाधुरी, रूपमाधुरी, प्रिया माधुरी अशा चतुर्विध प्रकारच्या माधुरी आहेत. लीला माधुरी, त्याच्यासारखी लीला कोणी केली नाही. माखनचोरी इतर अवतारात केली का कुठे? भगवान माती खातात असं कुठे काही केलं का भगवंतानं? साहजिक लीला माधुरी आहे. भगवंताने जशी रासलीला केली, भगवती श्री राधाराणी जी भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे तिच्याबरोबर भगवंताने आणि जे स्वरूप प्रकट केलं ती प्रिया माधुरी. जसा वेणुनाद भगवंतानी या अवतारात केला तशी वेणुमाधुरी इतर अवतारात बाकी काहीच नाही ना. घेऊन या शंख गदा किंवा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी, हेच काम आपल्याला दिसतं इतर अवतारात. पण इथं मात्र हातामध्ये एका हातात लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू असा असणारा हा भगवान एका हातात लोणी आणि एका हातात खडीसाखर घेऊन रांगतो. कुठलंही शस्त्र धारण करत नाही, पण अशा पद्धतीनं राहून सुद्धा सर्वांना आपल्या प्रेमानं, आपल्या वाणीनं आणि आपल्या क्रियांनी लीलांनी जिंकतो. हे भगवंताचं विशेष या अवतारात. म्हणून ती वेणुमाधुरी असो, प्रिया माधुरी असो, लीला माधुरी असो आणि रूपमाधुरी काय सांगावी. प्रत्येक क्षणी नवनीत रूप आहे, नित्य नूतन रूप भगवंताचं आहे. त्याला कशाही स्वरूपानं पहा, बालकृष्ण रूपापासून योगेश्वर श्रीकृष्णापर्यंत विविध रूपाचं चिंतन केलं तरी भगवंताचं ते रूप मधुरच आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम म्हणून जे मधुराष्टकात वर्णन केलं आहे ते वर्णन संपूर्ण पाहून घ्या. भगवंताची ही केवळ मधुरता या सगळ्या स्वरूपात आहे. ही रूपमाधुरी, सौंदर्य माधुरी विलक्षण आहे. म्हणून तर आपल्याला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे हे ज्ञानोबाराय सांगतात. भगवंताच्या रूपाचं हे दर्शन आहे. सांगायचं तात्पर्य, कुठेतरी सामान्यातल्या सामान्य जीवाला सुद्धा जर कलियुगामध्ये निश्चित भगवत स्वरूपाची अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल आणि द्यायची असेल तर त्याला आलंबनाशिवाय, आधाराशिवाय उपयोग नाही. म्हणून संतांनी संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, हे सगळं जे सांगितलं आहे की त्याला प्रकट व्हायला भाग पाडलं. एवढं सांगितलं की तुम्ही प्रकट व्हावं लागेल, तुम्हाला साकार होऊन राहावं लागेल. आणि म्हणून भगवान सगुण साकार रूपानं अवतीर्ण झाले. अवतीर्णो यदोर्वंशे अवतीर्य यदोर्वंशे भगवान भूतभावनः कृतवान यानी विश्वात्मा तानिनो वदविस्तरात. म्हणून तर भगवंताला शुकदेवांना विचारलंय परीक्षितांनी की भगवंतानी भूतभावन असणाऱ्या
यावत जीवमात्राचा कल्याणाचा विचार ज्यांच्या अंतःकरणात प्रतिक्षणी नित्य आहे, असे भगवान स्वतः यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले. त्यांनी काय काय लीला केल्या त्या मला सांगा. म्हणजे त्यांच्यासारख्या परीक्षितींसारख्यांना सुद्धा आणि शुकदेवांना सुद्धा ती कथा सांगताना, लीला सांगताना ते धन्यवाद देतात. म्हणाले, तुझ्यामुळं मला ही कथा सांगण्याची, ही कथा करण्याची संधी मिळते, मलाही त्यातनं आनंद मिळतोय, मीही त्याच्याकरताच लालायित आहे. म्हणजे जिथे शुकदेवांसारखे वितराग शिरोमणी सुद्धा या भगवंताच्या दिव्य लीलांनी, दिव्य कर्मांनी आकर्षित होतात. भगवंताचं हे जन्माला येणं, हे कर्म करणं, हे कुणा करता आहे? वास्तविक कुठलं प्रारब्ध घेऊन? तुम्ही आम्ही प्रारब्धानं जन्माला येतो, भगवान कुठलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतात? तुमचं आमचं परमकल्याण करावं, भक्तांच्या हृदयातलं विशुद्ध प्रेम प्राप्त करावं, कारण त्याची त्याला अपेक्षा आहे. त्याला उणीव आहे असं आपण म्हणतो. वास्तविक प्रत्यक्ष प्रेमस्वरूप परमात्माच आहे ना. आनंद स्वरूप, आनंद घन, सच्चिदानंद घन पंढरी हे परिपूर्ण म्हणून आपण जगनप्रमाण भक्ता भवलक्षण दावितू म्हणून ज्याचं वर्णन करतो, तो परमात्मा प्रेमसुखाचीच राशी आहे ना. त्याला प्रेमाची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे ती याकरता, कारण त्याला ते अधिकाधिक वाढवायचं आहे, मिळवायचं आहे. कारण हे प्रेम दिल्यानं वाढतं, दिल्या घेतल्यानं वर्धिष्णू होतं. कारण या प्रेमाचं, या शुद्ध प्रेमलक्षणा भक्तीचं स्वरूपच आम्हाला सांगताना देवर्षी नारदांनी प्रतिक्षणवर्धमान म्हणून सांगितलंय. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम म्हणून जे षडलक्षणानं वर्णन करून सांगितलंय ते प्रेम या स्वरूपाचं आहे. आणि हे प्रेमस्वरूप परमात्म्याचं स्वरूप आहे. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व ही कुणाची लक्षणं सांगितलीत? आद्यत्रयो ब्रह्मरूप म्हणजे त्याचे ब्रह्माचीच लक्षणं सांगितली ना. मग त्यामुळं परमात्मा आमच्या करता म्हणून या स्वरूपानं प्रकट होतो. म्हणजे त्याचा अवताराला येणं, वरपंग, धर्मसंस्थापना, दुर्दैवांचा नाश, सज्जनांचं परित्राण हे जरी असलं तरी आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया, ही जाण ज्याच्याकडे आहे तो परममुक्त आहे. प्रभूचं हे येणं माझ्यासाठी आहे. दोन प्रकारचे भक्तिशास्त्रानं भाव सांगितलेत. एक मदीयता भाव सांगितला आणि एक त्वदीयता भाव सांगितला. म्हणजे एकतर दास होऊन राहावं, एकतर हात जोडून उभं राहावं. प्रत्येक ठिकाणी परमात्मा तो स्वामी आणि आपण सेवक या भावनेनं राहावं. ही एक वेगळी आहे भावना. आणि एक भावना आहे की तुम्ही स्वामी आहात, तू माझा स्वामी, मी तुझा रंक, ही भावना त्वदीयता भावातली आहे की हे सगळं तू दिलेलं आहे, हे सगळं तुझंच आहे, मी कोण आहे, मी कोणीही नाही, मी काहीही नाही, ही भावना वेगळी. आणि दुसरं एकीकडे हा विचार जो आहे की मदीयता भावामध्ये की देवा तुला माझ्याशिवाय कोण आहे आणि मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे. तुझा माझा संबंध हा वेगळा आहे, कारण मला तुझ्याशिवाय कोणी नाही आणि तसं तुला तरी माझ्याशिवाय कोण आहे. तू माझा, मी तुझा, देव माझा, मी देवाचा, हा जो भाव आहे हा मदीयता भावातला की जिथं पूर्ण वात्सल्य आहे, जिथं सख्यत्व आहे, जिथं हा मधुरा भक्तीचा विचार आहे की बस त्याला कुठलंही दुःख होऊ नये, त्याला कुठलाही त्रास होऊ नये याकरता हे काळजी घेणार. आणि त्यांना कुठला त्रास होऊ नये, त्यांना कुठलं दुःख होऊ नये म्हणून हा श्रीहरी काळजी घेणार. तेवी आम्हातया परस्परे बाहेर नामाचाचे अंतरे वाचून आतुवट वस्तू विचारे दुजे नाही. हे जे भगवंताचं सांगणं आहे, हे जो अनुभवतो तो खरा आणि परममुक्त आहे म्हणून भगवंताचं ते सांगणं आहे. भगवंताचा जन्म हा कशा करता, भगवंताचं हे कर्म करणं कशा करता आहे. व आपल्याला बघायला मिळतं की भगवंताने जरासंधाचा वध करवला, भीमाच्या द्वारा करवला. त्याकरता हातातली काडी तोडून आणि परस्पर विरुद्ध दिशेला टाकून खुणावलं. आपण कथा ऐकतो आणि मग भगवान किती चतुर आहेत, भगवंताने असं केलं, पण असं करणं योग्य आहे का, कळत न कळत आणि हा भेद सांगत भगवंताने भीमाला मदत केली. मान्य आहे, भगवंताला आपल्या भक्तांना नेहमी सहाय्य करणं हे अपेक्षितच आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की भगवान परमात्मा हा अशा पद्धतीनं भेद का करतो. सज्जनांचं संरक्षण करताना दुर्जनांना मारतो. वास्तविक दुर्जनही त्याचाच अंश, सज्जनही त्याचाच अंश. शंका विचारली आहे भागवतातच, परीक्षितांनी विचारलं की असं का होतं. मांजर आणि उंदीर या दोघांमध्ये त्या परमात्म्याचं वास्तव्य आहे, अंश आहे.
मग उंदराला पाहिलं की मांजर त्याच्यावर झडप घालते, त्याला मारते, त्याला खाते. हे काय आहे? हा कुठला विचार आहे? तेव्हा म्हणजे ही पद्धती योग्य आहे का? नेहमी नेहमी जेव्हा वृत्रासुराच्या उद्धाराची कथा आली, वृत्रासुराला सद्गती मिळाली, त्यावेळेस विचारलेला परीक्षितींनी प्रश्न आहे की मी आत्तापर्यंत राक्षसांना दुर्जन समजत होतो, म्हणून भगवान त्यांच्यावर आणि निग्रह शक्तीनं आणि त्यांना संपवतात असं वाटत होतं. पण वृत्रासुरासारखा महान भगवत भक्त प्रार्थना करतोय की अगदी वैष्णवांचे नहाणी होईन किडा अशी भावना व्यक्त करतोय, वेळ मिळाली तर मला फक्त मग असं असताना देवा असं का दिसतं, असा भेद का दिसतो, अशा पद्धतीनं भगवंताचा व्यवहार काय? तेव्हा शुकदेवांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे. आपल्याला असं वाटतं की भगवान एकाला दंड करतात आणि एकाचा पुरस्कार करतात. परमात्मा तर या सगळ्यापासून अलिप्त आहे. दिसणारा हा सगळा खेळ फक्त मायेचा आणि आमच्या ठिकाणी असणाऱ्या भावनेचा आहे. परमात्मा कुणावर अनुग्रही करत नाही आणि कुणावर निग्रही करतो तर साक्षी आहे. हां, तो सगळ्यांचा साक्षी आहे, तो कर्मसाक्षी आहे, तो व्यवहार साक्षी आहे. तो कुणालाही दंडही करत नाही आणि कुणाचा पुरस्कारही करत नाही. मग काय आहे हे? म्हणाले दिसणारा हा परिणाम मायेचा परिणाम आहे, भावनेचा परिणाम आहे. एकीकडे भगवान अनुग्रह शक्तीनं भक्तांवर देवांवर कृपा करतात आणि निग्रह शक्तीनं दानवांवर दैत्यांवर कृपा करतात. पण यामध्ये कुणाला दंड करणं किंवा कुणाला पुरस्कृत करणं असा भाव नसून यामध्ये भगवान सर्वांवर कृपाच करतात. कारण निग्रह ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. भगवान त्यांना मोक्षच देतात, स्वस्वरूप स्थितीच प्राप्त करून देतात. आणि म्हणून हे सगळे जरी त्या लीलेमध्ये वेगवेगळे दिसत असले तरी भगवंताची ही लीला विलक्षण स्वरूपाची आहे. भगवान हे कर्म करतात कारण त्या वेळेस तशा पद्धतीनं क्रिया करणं आवश्यक असतं, एवढंच. म्हणून तर पारिजातकाचा वृक्ष माता सत्यभामेच्या अंगणात असतो आणि फुलं मात्र रुक्मिणीला मिळत असतात. यामध्ये सुद्धा भगवंताची लीलाच असते आणि त्यातून काहीतरी प्रबोधन हे त्यांना रुक्मिणी सत्यभामेला करायचं नसतं, आम्हाला करायचं असतं की बाबा निसर्ग हा कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्याच्या सर्वांकरता आहे. झाड कुणाच्या अंगणात आहे यावर त्याची मालकी ठरत नाही. निर्माण करणारा परमात्मा आहे. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, या कणसाच्या मध्ये अनेक दाणे निर्माण करणारा, तो पेरणारा सृजक असणारा शेतकरी नाही आहे, तर त्याला प्रेरणा देत त्या एका बीजाची अनंत बीज करणारा तो भगवान परमात्मा. ती जी शक्ती आहे त्या परमात्मा शक्तीला त्याचं श्रेय दिलं पाहिजे. म्हणून या जगतामध्ये ज्या क्षणी ही भावना निर्माण होईल त्या क्षणी खरोखर सर्वांची बंधनंही गळून पडतील. आणि हेच सांगणं आहे भगवंताचं, ज्ञानोबरायांचं हेच सांगणं आहे की ज्या क्षणी, कारण जेव्हा माझ्या ठिकाणी कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा मद येईल त्या क्षणाला हे घडणार. पण त्यानंतर मात्र आपल्याला याची जाणीव होते. कर्तृत्व भोक्तृत्व जोपर्यंत कर्तृत्वाचा ते कर्मबंध तोपर्यंतच राहील ना. पण ज्या क्षणी ही जाणीव होईल की मी करता नाही, करवणारा परमात्मा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न श्रीहरी आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, हा जो विचार आहे ज्या क्षणाला अंतःकरणातनं प्रवृत्त होतो त्या क्षणापासून आमच्या ठिकाणचा जो अस्तित्वाचा अभिमान आहे, जो देहाचा कर्माचा कुठल्याही प्रकारचा अभिमान आहे, तो गळून पडतो. आणि ज्याचा अभिमान जातो ना, तुका म्हणे देव झाला. त्याच्या ठिकाणी अभिमान गेला कुठे, मी अमुक आहे तोपर्यंत, आणि जीवदशा निश्चित असते. म्हणून भगवंताच्या परमात्म्याच्या त्या लीलेकडे बघा, एवढं सर्व करू नये भगवान स्वतःकडे कुठलं कर्तृत्व घेतात का, कुठलं भोक्तृत्व का? एवढं मोठं लंकेचं राज्य मिळवलं पण राज्य विभीषणा स्थापिले. मथुरेचं राज्य स्वतःच्या प्रयत्नानं प्रभूंनी मिळवलं पण उग्रसेनांना त्या जागेवर बसवलं. सर्वांमध्ये राहूनही सर्वांमध्ये अलिप्त राहणारे, सर्व भोगांना समृद्धतेनं इतरांना देणारे, त्या सगळ्यांचे स्वामी असणारे पण पूर्णपणानं उपभोग शून्य स्वामी म्हणून भगवान राहतात. हे भगवंताचं अलिप्त पण ज्याला कळतं, ज्याला ज्ञात होतं, त्याच्या ठिकाणी तसं अलिप्त राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते.
भगवान जन्माला येतात तसं आम्ही जन्माला आलोत, काहीतरी निश्चित कामासाठी आम्ही आलोत, काहीतरी स्वरूप आमच्या जीवनात आहे, जे काही उद्दिष्ट घेऊन आलोत ते आम्हाला करायचं आहे. आम्हाला करायचं म्हणजे तो करवून घेणार आहे, आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून भगवंताचं जे सांगणं आहे, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, ती जाणीव आम्हाला ज्या क्षणी होईल त्या क्षणी आमची वाटचाल परममुक्तीकडे जाईल. ज्ञानोबारायांचं जे सांगणं आहे की भगवंताचं जन्माला येणं कशा करता असतं ते नीट जाणा. भगवान जी क्रिया करतात त्या क्रियेमध्ये ते कधी बद्ध होतात का? तुम्ही आम्ही जे कर्म करतो त्यात कर्मबद्धता आहे, कारण फलापेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान आमच्या जवळ आहे. परमात्मा हे कधी स्वतःजवळ अभिमान घेत नाही, उलट त्याचं श्रेय परमात्मा इतरांना देतात. आपण ते बघा नीट. विश्वामित्रांच्या कृपेने हे झालं, वसिष्ठांच्या कृपेने हे झालं, ध्रुवाजींच्या कृपे, स्वतःकडे कुठलंही कर्तृत्व घेत नाही. सगळ्या सवंगड्यांना श्रेय देतात आणि सवंगड्यांमुळे आपल्याला माखन चोरी करून वरची हंडी काढता आली हे सांगतात. तिथं मात्र भगवान स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. वास्तविक सगळ्यांना वाकायला लावणारे, या तिघांच्या वर होऊन आणि होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे हे सांगणारे भगवान जरी असले तरी तुमच्यामुळे हे झालं असं श्रेय देतात. कुठेही भगवान श्रेयाची आणि प्रेयाची अपेक्षा करत नाही. त्यांचं कर्म म्हणून त्यांना बाधक ठरत नाही, कारण त्यात समष्टी कल्याणाचा विचार असतो, निरभिमानिता असते. आणि ही ज्यांना ज्यांना जाणवते, ही ज्यांना कळते, कर्म करताना ही कर्माची अलिप्तता कशी स्वीकारावी हे ज्यांना कळतं, ते निश्चितपणानं आणि परममुक्तीच्या अवस्थेकडे जातात. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानोबराय सांगतात, मी जन्माला जे येतो ऐसिया काजा लागी अवतरे मी युगायुगी. भगवंताचं येणं वरपंग वेगळ्या करण्याकरता आहे, पण त्याबरोबर भक्तांना प्रेमसुखाचा अनुभव देण्याकरता भगवंताचं येणं आहे. परिपूर्णतम साक्षात कृष्णस्थ भगवान स्वयं म्हणून जेव्हा विचार सांगितला जातो तेव्हा त्यात हेच लक्षण येतं की भगवान सगळ्यांना आनंद देण्याकरता आलेले आहेत, आणि आनंद देण्याकरता आलेले असल्यामुळं लहानात लहान होऊनही लीला करतात आणि विश्वरूप दर्शन करतानाही अशीच लीला करतात. पण त्यातून भगवंताचा प्रेमभाव या सगळ्यांना, कारण विश्वरूप दर्शन दाखवण्याकरता सुद्धा अर्जुनाविषयी असणारा प्रेमभाव आहे की माझ्या अर्जुनाला हे सुद्धा दाखवलं पाहिजे. वास्तविक भगवान म्हणाले तू पहा म्हणून, पश्चिमे पार्थ रूपाणी, हे भगवान बोलतात. अर्जुनानं सांगितलं नाही मला तुमचं विश्वरूप दर्शन पाहायचंय म्हणून. विभूतीचा विचार त्यानं विचारल्यानंतर भगवंताने 75 विभूतींचा विचार सांगितला, पण हे सांगितल्यानंतर पुन्हा भगवंताला वाटावं आपण याला काहीतरी सांगितलं पाहिजे. 15व्या अध्यायामध्ये सांगितलेला एवढा मोठा व्यापक विचार तो भगवंताने आपणहून सांगितला, अर्जुनानं कुठे विचारला होता. याचा अर्थ जे आपलं स्वरूप आहे ते आपल्या निजदासांना दिलं पाहिजे, त्याची जाणीव दिली पाहिजे. हे जाणीव भगवंताकडे आहे आणि त्या जाणीवेनं भगवान या पद्धतीनं व्यवहार करतात, या पद्धतीनं भक्तांना आपलं स्वरूप दर्शन घडवतात की मी अज आहे पण जन्माला येतो, माझे अजत्वे जन्मणे वर्णन केलंय ना. अज असणारा परमात्मा, अजन्मा असणारा परमात्मा आकाराला आला, जन्माला आला, मी गर्भातनं प्रकट झालो असं दाखवतो. अयोनी संभव असणारा परमात्मा आणि स्वतः बाललीला करतो, अगदी मेहनादीने वाचतो, म्हणून वर्णन ज्याचं भगवंताचं केलंय. अरे याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भौतिक जगतातले गुणदोष नाहीत, पण तरी सुद्धा लौकिकामध्ये वावरताना तसं भगवान आपलं स्वरूप प्रकट करतात. किती विशेष आहे. अक्रिय असणारा परमात्मा, साक्षी असणारा परमात्मा, पण सर्व तोच करताना दिसतो, म्हणजे करताना दिसतो असतो, पण स्वतः मात्र त्यातून पुन्हा अलिप्तच आहे. बघा ज्ञानोबाराय सांगतात भगवत मुखातनं की हे ज्याला कळतं हे अविकार आहे. ही सृष्टी विकारी असली तरी याचं अधिष्ठान मात्र सत्य आहे, आणि अधिष्ठान सत्य असल्यामुळं हे संपूर्ण या अविकृत असणाऱ्या पंचीकरणातनं निर्माण झालेला हा विकाराचा विचार असला तरी हे अविकार स्वरूपानं आहे. हे जे दिसतंय ते सर्वम खलु इदम ब्रह्म, या जाणीवेला हे ज्ञानमार्गातले महात्मे किंवा भगवान आणून पोहोचवतात की अशा पद्धतीनं ज्याला ही जाणीव होते हे अविकार आहे, हे जो जाणे तो परममुक्त. आणि मग अशावर कशाचा परिणाम होत नाही महाराज. तो चालीला असंगे नचळे,
देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपे. विवेकी आहेत नाही, विवेकी असणारे. विवेक कशाला म्हटलाय? नित्य काय अनित्य काय, योग्य काय अयोग्य काय, हे ज्यांना जाणवतं, ज्याचा यथार्थ दृष्टीनं आणि ज्यांना विचार आणि निश्चय करता येतो, ते विवेकी आहेत. मग यांना जर सर्व विष्णुमयच दिसतंय, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या जाणीवेला जे प्राप्त झालेत, ज्यांना हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतला भावो, मग भक्ता माझी राव तोच आणि ज्ञानीही तोच, ज्ञान्यांचाही राजा तोच आणि भक्तांचाही राजा तोच, ज्याला हे सगळं वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा हे ज्यांना जाणवतं, त्यांचा तो विचार. आणि म्हणून भगवंताचं जे सांगणं आहे की बाबा तू या महात्म्यांच्या बाबतीत नीट चिंतन कर, ज्यांना माझं स्वरूप, माझ्या जन्माला येणं कळलं, मी काय नेमकी लीला करतो हे कळलं, त्यांना माझं स्वरूप कळेल. उद्धवजींची असणारी भावना वेगळी होती, पण ज्या क्षणी वृंदावनामध्ये अनुग्रह करण्याकरता त्यांना पाठवलं, तेव्हा त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं नाही, तर भगवंताची ही लीला कशा स्वरूपानं आहे आपल्याला माहिती आहे कथेमध्ये, की जेव्हा उद्धवजी पुन्हा आणि इथे आलेत, आपल्या मथुरेत भगवंताकडे परत आलेत, तेव्हा भगवंतालाच बोलायला लागले, भगवंतालाच दोष द्यायला लागले. वर्णन अगोदर गेले होते ज्ञानोपदेश करायला, पण तिथून जेव्हा अनुभूती संपन्न होऊन आलेत, तेव्हा मात्र भगवंताला दोष द्यायला लागले. देवा, तुम्हाला हे कळालं पाहिजे, तुम्ही वास्तविक तिथे जाऊन भेट दिली पाहिजे, तुम्ही गेलो पाहिजे तिथं आणि या सगळ्यांना भेटलं पाहिजे, तुम्ही निष्ठुर आहात. भगवान हसले आणि भगवंताने उद्धवांच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्यानंतर उद्धवजींना तिथलं वृंदावनातलं भगवंताच्या लीला निकुंजातलं दर्शन झालं आणि असं दिसलं की भगवान तिथे सुद्धा आहेत, भगवान इथे पण आपल्या जवळ आहेत, तिथेही आहेत. आपण सर्वम विष्णुमयम जगत म्हणून सांगत होतो, पण परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, ही अनुभूती आज आपल्याला या क्षणाला आली आहे. जशी अक्रूरांना भगवंताने अनुभूती दिली, जशी उद्धवांना अनुभूती दिली, तशी अनुभूती जेव्हा प्राप्त होते की परमात्मा खरोखर सर्वत्र आहे. ब्रह्मदेवासारख्यांना सुद्धा जेव्हा कळतं की ब्रह्मलोकी नेऊन ठेवलेली वासरं गोपाल या ठिकाणी सुद्धा ब्रह्मलोकी भगवानच आहे, आणि या अनंत अनंत असणाऱ्या वासरू वासर गाई गोपाळ त्यांच्या गळ्यातल्या कंठी माळा इथपासून सगळं भगवानच आहेत. ज्या क्षणाला भगवंताच्या या व्यापकत्वाचं दर्शन झालं, त्या क्षणाला ब्रह्मदेवाला आपल्या मर्यादाही कळाल्या आणि त्याबरोबर भगवंताच्या जन्म कर्म याचं स्वरूपही कळालं. म्हणून तर ब्रह्मदेवची स्तुती करतात. आणि त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाचं सगळं ऐकून घेतात, पण एक शब्दही बोलत नाही, कारण भगवंताला ब्रह्मदेवाचा राग आलाय. कशा करता? अर्थात आपल्याला तो विषय नाही आहे, पण ब्रह्मदेवाला हे कळालं ना. केव्हा कळालं? जेव्हा भगवंताच्या व्यापकत्वाची अनुभूती आली तेव्हा, जेव्हा ही दृष्टी प्राप्त झाली तेव्हा. म्हणून दृष्टीनं जे संपन्न आहेत, या दृष्टीनं मग त्यांच्याकडे आणि कुठल्याही प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही. गेले भेदाभेद निवारोनी, हा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता निर्वाणे. ही भक्तांची लक्षणं आहेत ना, त्यांना निश्चित भेद संपतो. आणि गेला वाद खंडोनी असा जर अनुभव आला, काय महाराजांचे शब्द आहेत की दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, मग आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, इतुले जाणावया जाणा कोड जरी मने मना, पारधीच्या खुणा जाण तेणेची साधाव्या. ज्याला पारध कशी करायची हे माहिती आहे, त्यालाच त्या खुणा कळतील आणि त्यालाच त्या साधता येतील, त्या मार्गाने जाता येईल. म्हणून ज्यांची श्रद्धा संतांवर आहे, संतवाङ्मयावर आहे, भगवत वचनावर आहे, ते जेव्हा त्या खुणांचा मागोवा घेत जातील, तेव्हा त्यांना भगवंताचं जन्माला येणं कशासाठी, भगवंताच्या लीला करणं कर्म करणं कशासाठी हे कळेल. तेव्हा त्यांना भगवंताचा अविकार. भगवान अनंत रूपानं अनंत प्रकारानं नटतो. ज्ञानोबा सांगत नाहीत का, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी, पण बाप रखुमावरी देवीवर खूण बाणली कैसी. या भगवंताला पाहिलं तेव्हा अनंत रूपानं हाच सर्वत्र अनंत शक्तीद्वारा प्रकट झालेला आम्हाला दिसला, अनंत रूपानं अनुभवाला आला. आणि त्यामुळे
आजी आनंदुरे परमानंदुरे सबाय अभ्यंतरू एकू गोविंदुरे, ही जी जाणीव आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होते. ती प्राप्त झालेली जाणीव ज्या महात्म्यांना आहे ते खरे परममुक्त आहेत, कारण ते माझ्या या स्वरूपाला जाणतात. आणि त्यामुळं ते देहानं जरी व्यवहार करत असले, जरी जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे, प्रारब्धाचा शेष शिल्लक आहे, तोपर्यंत ते शरीर त्याग करत नाहीत. पुन्हा परत जन्माला यावं ते भक्ती करता ही त्यांची अपेक्षा कायम असते. पण हे महात्मे आता आपल्याला ज्ञान झालं शरीराचा त्याग असं करत नाहीत. जोपर्यंत पूर्वकृत प्रारब्धाचा शेष आहे तोपर्यंत या व्यावहारिक जगतामध्ये वावरतात, पण त्यांच्या वृत्तीवर कुठल्याही प्रकारचा आणि परिणाम या बाह्य जगताचा होत नाही. त्यांचं अंतःकरण वृत्ती चंचल होत नाही. कितीही संघामध्ये राहिले या माईक मायेच्या, या माईक जगताच्या, तरी त्यांच्यावर त्या संघाचा परिणाम होत नाही. म्हणून तर नरनारायणांच्या कथेमध्ये वर्णन आलंय, नरनारायणांच्या तपश्चर्येचा भंग करण्याकरता रंभादिक अप्सरांना जेव्हा पाठवलं, तेव्हा निर्विकार असणाऱ्या भगवान नारायणांनी आपल्या मांडीतून उर्वशीची उत्पत्ती केली आणि सांगितलं, उलट ज्यानं तुम्हाला पाठवलंय त्याला ही भेट द्या. आमच्या ठिकाणी हे सगळं आमच्याजवळ असून सुद्धा आम्हाला त्याचं कुठलंही अप्रूप नाही, कुठला हेवाही नाही, अपेक्षाही नाही, आणि आमच्याजवळ त्या स्वामित्वाचा भावही नाही. या सगळ्यामध्ये राहून सुद्धा आमचं स्वरूप अबाधित आहे. आणि हेच भगवंताचं सांगणं संतांच्या बाबतीत तसंच्या तसं आहे. महात्मे सगळ्यांमध्ये राहतात, पण वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे, हे भगवंताचं सांगणं आहे की ते माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकाकार झालेले आहेत. फक्त आत्ता निमित्त त्यांच्या देहाकृतीचा आहे. ज्या क्षणी पूर्वकृत प्रारब्धाचा शेष संपेल, देहपात होईल, त्या क्षणी पंचत्वात त्यांचं विलिनीकरण झालं की त्या पंचत्वानंतर ते मलाच येऊन मिळणार आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काही वेगळं अंतर राहायचं कारण नाही. पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी, म्हणून देहीच विदेही ही दशा भोगत असणारे हे महात्मे कोण? ज्यांनी भगवंताच्या अवताराचं रहस्य जाणलं, अवताराचं स्वरूप, भगवंताच्या लीलेचं स्वरूप जाणलं. कारण त्या कर्म करणं एक रूप होऊन भगवंताच्या स्वरूपाशी स्थिरावतात, एकत्वाला प्राप्त होतात, सर्वांच्या समोर आदर्शवत होतात. अशा महात्म्यांचा मागोवा घेत त्या परममुक्तांच्या विचाराची, चिंतनाची संगती करीत जेव्हा आम्ही तिथपर्यंत पोहोचू, तेव्हा निश्चित या स्थितीला आणि या अनुभवाला आम्ही प्राप्त होऊ. तसं प्राप्त व्हावं ही अपेक्षा आहे. म्हणून ज्ञानोबाराय या श्लोकावर आणि विस्तृत अशी या दोन ओव्यांमधनं टीका करतात की बाबा हो, या पद्धतीनं आणि आपण जाणलं पाहिजे भगवंताचं असणं आपल्या करता आहे. परमात्मा ही आमच्या करता असणारी एक निश्चित दृढ संकल्पना आहे की ज्या संकल्पनेशी आम्ही एकरूप होऊन स्वतःच स्वरूप आम्ही प्राप्त करू शकतो. परमात्मा हा आमच्या करता जरी अगम्य अगोचर वाटत असला तरी जेव्हा आम्ही त्याला आमच्याहून वेगळं समजू तेव्हा तो तसा आहे. पण त्याच्यात आणि आमच्यात वेगळे पण नाही, पाहता न दिसे वेगळी, हे जेव्हा आम्ही त्या विचारानं जाऊ तेव्हा मात्र आपल्याला मीच ब्रह्म आहे, मीच ते स्वरूप आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुम व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम, म्हणून जो विचार आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, म्हणून जो विचार आहे तो आपल्याला आणि निश्चित अनुभवाला येईल. यावा याकरताच ह्या सत्संगाचा नित्य आपण अनुष्ठानाद्वारा आणि कार्य करतोय, कार्यक्रम करतोय, हा सत्संग करतोय. हे नित्यानुष्ठान आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या निमित्तानं श्री केशवराव महाराज, केशवराज स्वामी संस्थान यांच्या माध्यमातून आणि ही श्रावण मासातली ही प्रवचन सेवा आहे. ही श्रावण मासिक ज्ञानेश्वरी प्रवचन या निमित्तानं या श्लोकावर काहीसं चिंतन केलं. सद्गुरूंच्या कृपेनं तो विचार त्यांच्याच चरणी समर्पित करतो. आणि न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवित्वसे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे,
मद क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. कुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गुंडा महाराज, हरी महाराज, दंडा महाराज, भानुदास महाराज की जय. सब संतन की